हाय फ्रेंड्स, आज बनवत आहे देसी स्टाईल फ्राईड राईस विथ अवर देसी मसालाज. सो सगळ्यात पहिल्यांदा मी घेतलेला आहे लसूण. तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये टाकला मस्तपैकी लसूण थोडासा परतला गेला की त्याच्यामध्ये कांदा टाकला आहे आणि कांदा जरासा चांगला परतावा म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे आणि थोडासा तो गोल्डन होऊ दिला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकला आहे धुवून घेतलेला पालक. कच्चाच पालक आहे, तुम्ही तेलात परतला की तो लगेचच शिजतो. तर मग असं थोडंसं परतून घ्यायचा तेलात. त्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करणार आहे मी टोमॅटो, म्हणजे कांदा पालक आणि टोमॅटो सगळं मऊ होऊन जाईल. ते चांगलं छानपैकी परतलं गेलं की त्याच्यामध्ये बॉईल करून घेतलेले फ्लावर आणि मटार टाकलेत. मला जास्त वेजीज आणि जास्त हे टाकायला आवडतात. त्याच्यानंतर ते चांगलं थोडंसं परतलं की त्याच्यामध्ये थोडंसं तिखट टाकलं आणि पनीर टाकलं. काहीच वेगळे मसाले, काहीच सॉस वगैरे मी टाकलेला नाही आहे. फक्त आपलं रोजचं तिखट, काळं तिखट आणि हळदी आणि मीठ एवढ्या 3च गोष्टी टाकल्यात, ज्या बॅचलर्सच्या पण रूमवरती असतात. त्यामुळे एकदम सोपा आणि खूप टेस्टी असा हा फ्राईड राईस आहे. त्याच्यावर भरपूर कोथिंबीर आणि त्याच्याबरोबर खायला काकडी आणि असा हा मस्त फ्राईड राईस देसी स्टाईल विथ देसी मसालाज. नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चलो बाय बाय.